लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। तांबेवाडीतील रहिवाशांची रस्त्यासाठी प्रशासनाकडे आर्त हाक। शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना मोठा त्रास। रस्ता बंद करणाऱ्यांविरोधात तीव्र संताप। बातमी नांदगाव। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील तांबेवाडी गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या मागणीसाठी न्यायाची जोरदार मागणी केली आहे। सुमारे 200 ते 250 लोकसंख्या या वस्तीचा मुख्य रस्ता गेल्या 30 ते 40 वर्षांपासून वापरात असताना अचानक तो बंद करण्यात आला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 6 महिन्यांपासून एका इसमाने हा रस्ता माझ्या मालकीची जमीन आहे असे सांगत बंद केला आहे। संबंधित मार्गावर काटेरी झुडपे, दगड ठेवून ये-जा पूर्णपणे रोखण्यात आली आहे। परिणामी गावकऱ्यांचे दळणवळण, शाळकरी मुलांचे शिक्षण, रुग्णसेवा ठप्प झाली आहे। गावातील एका तरुणाचा वेळेवर दवाखान्यात पोहोचता न आल्याने मृत्यू झाला असल्याची वेदनादायक घटना ही समोर आली आहे। याचबरोबर गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, लहान मुले यांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे। याशिवाय महिलांशी अश्लील वर्तन व शिवीगाळ होत असल्याचेही गावकऱ्यांनी आरोप केले आहेत। स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या रस्त्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, अन्यथा आम्ही सर्वजण आमरण उपोषणास बसू असा निर्धार तांबेवाडीच्या नागरिकांनी व्यक्त केला आहे। तुम्ही आम्हाला पुरावा आणा, आम्हाला असं आणा, पोलीस स्टेशनला येऊन पाहता येत नाही तिकडे शेतीच्या अवजारांनी आणा, ते पण मारा करा, मग आम्ही तिकडे येतो, म्हणजे रक्त आणि मग या म्हणत्या। पोलीस स्टेशनला जाऊन आलो, तहसीलदार ऑफिसला गेलो, पण काही त्याच्यावर दखलच कोण घेत नाही। एखाद्याला तोडून टाकीन, मारून टाकीन, 4-5 जण मारून टाकीन एका वेळेस, एवढी सुद्धा धमक्या येते इकडं। आणि त्याच्यावर कोण दखल सुद्धा घेणं। पोलीस स्टेशनला गेले होते, सांगते काय खून झाल्यानंतर किंवा कोणाला रक्तबांबूळ केल्याशिवाय पोलीस स्टेशनला केस घेत नाही आम्ही, हे सुद्धा होतंय। घरी येऊ शिव्या गाळ्या कधी घरी येऊन सुद्धा शिव्या गाळ्या करतोय, तरी आमची कोण दखल नाही घेऊ राहिलो। शेतीमालाची वाहतूक सुद्धा थांबली डायरेक्ट। बोला, मी मोतीराम बाडसो शिंगाडे बोलतोय। हा परंपरेचा पहिला पण रस्ता आहे गावाचा वापरण्याचा। हा रस्ता कमीत कमी 7 ते 6 महिन्यापूर्वी पूर्ण बंद केलेला आहे। आम्ही सरकारला मागणी सुद्धा केलेली आहे का बा आम्हाला अटकवलेलं आहे, शेतात जायला रस्ता नाही, पोरांना शाळेतला यायला पोरांना रस्ता नाही, तिडून नाही तर मी म्हणतो काही अर्जंट इमर्जन्सी डिलिव्हरीच्या सुद्धा निघायला जागा नाही। आज सध्या मी म्हणतो एक पेशंट पडेल तिथं, तुम्हाला ते सुद्धा दिसल। आम्ही सरकारला मागणी केलेली, पण सरकार सुद्धा आमची दखल घेऊन राहिला। त्याच्याबद्दल आम्ही विनंती मागतो, आमचा रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा। अन्न संख्येला तर आम्हाला कायदेशीर जे करता येईल ते करणार आम्ही। बोला। माझं नाव रमेश सुखदेव राजाळे, राहणार तांबेवाडी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। आमची जी रस्त्याची समस्या आहे एवढ्या 8-10 महिन्यापासून किसन येडूक खरात यांनी आमची जे रस्ता बंद केलेला आहे, तो जे क्षेत्र आहे ते गावठाणाचं क्षेत्र असून तिथं काय नसताना आम्हाला एवढ्या 30-40 लोकांना तो माणूस एकटा माणूस आठवत नाही। तो बी काही शिव्या आई बहीण लेकरा बाळावरून शिव्या देतो। आमचे शाळात मुलं जाणारे 25-30 मुलं शाळा जाणारे त्यांना सुद्धा त्या पायरस्ते सुद्धा जाऊन देत नाही। तुमची मागणी काय शासनाकडे? आमची मागणी शासनाकडे एवढीच आहे की तेवढा आमचा रस्ता मोकळा करून द्यावा, एवढीच कृपया। 7-8 दिवसात एवढा रस्ता मोकळा करून द्यावा। नाही रस्ता मोकळा झाला तर आमची उपोषणाला बसायची तयारी। नम्र विनंती। वारून रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.